हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहेत तुम्ही सगळे? गोड खायला कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. तशीच आजची आपली रेसिपी आहे घरगुती साहित्यातून बनवलेली. चला तर मग बघूया आजची रेसिपी. अ, आज मी आपल्या घरात गव्हाचं पीठ जे सर्वसाधारण आपण पोळ्यांना जे यूज करतो त्याच पिठापासून मी बर्फी बनवली आहे. तर त्याची रेसिपी बघूया. एक कप मेजरिंग 1 कप मी एक ह्या भांड्यामध्ये तूप घेतलं आहे. तर आणि त्याच तुपामध्ये मी आता त्याच मेजरिंग कपने गव्हाचं पीठ 1 कप आणि त्याच मेजरिंग कपने अर्धा भरेल एवढं बेसन पीठ तुपामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला गॅसवर ठेवून ते छान परतून घ्यायचं आहे. आधी ते मिक्स केल्यावर वाटेल की थोडंसं पातळ वाटतं आहे, तूप जास्त झालं आहे. पण जसं-जसं आपण पीठ व्यवस्थित मिक्स करू, तर तूप आतमध्ये शोषलं जाणार पिठामध्ये आणि पीठ आपलं छान भाजलं पण जाणार आणि कोरडं होणार. आता बर्फीसाठी मी इथं ड्रायफ्रूट्स जेवढे माझ्याकडे होते, ते मी सगळे घेतलेत आणि गूळ किसून घेते मी इकडं. जे की आपल्याला बर्फीसाठी लागणार आहे. आणि त्यानंतर आता मध्ये-मध्ये चेक करत राहायचं आहे आपल्याला, की आपण अ, पीठ कुठपर्यंत भाजलं जातं आहे आपलं. तर जसं-जसं आपण हे हळू गॅस करून पीठ भाजू, तर ह्या पिठाचा रंग बदलत जाईल आणि जेव्हा याचं खूप डार्क असं ब्राऊन कलर होईल, तर आणि त्याचा वासही खूप सुंदर येणार पिठाचा आणि तुपाचा, तेव्हा आपल्याला समजेल की पीठ खूप सुंदर भाजून झालं आहे. तर माझं मध्ये-मध्ये मी चाळत होते आणि त्यानंतर हे सारखं-सारखं आपल्याला चेक करायचं आहे. असं हलवत राहायचं आहे सगळं मिश्रण. तुम्ही बघू शकता त्याचा रंग बदलतो आहे आणि आता ते थोडंसं भाजलं जातं आहे. थोडंसं अजून पांढरं पीठ वाटतं आहे. तर यामध्येच आपण जे आपण मी ड्रायफ्रूट्स घेतले होते, काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड. हे मी सगळे ड्रायफ्रूट्स घेऊन मी मिक्सरमधून बारीक जे केलेले होते, ते आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. ते सगळी बारीक पेस्ट करून यामध्ये घालून ते आपल्याला परत भाजायला ठेवायचं आहे पीठ आणि ते परत हलवत राहायचं आहे. त्याचा अजून परत सगळे ड्रायफ्रूट घालून आपल्याला हे पीठ परत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही त्यावर छान थोडंसं तूप आपल्याला वेगळं झालेलं दिसत होतं आणि त्याचा छान डार्क कलर झाल्यावर मी त्यामध्ये 1 कप दूध घातलं आहे. आता हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते दूधही शोषलं जाणार आहे, छान कोरडं होणार आहे पीठ आणि त्यामध्ये मी जो किसून ठेवलेला गूळ होता, तर तो आता मी घालणार आहे. तर हा गूळ टाकून मी छान आपल्याला सगळं ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गूळ वितळतो त्यावर तोपर्यंत आपल्याला मंद गॅसवर हे शिजण्यासाठी ठेवायचं आहे मिश्रण. त्यानंतर आपलं पीठ रेडी आहे बर्फीसाठी. एका साईडला मी ताटाला तूप लावून घेतलं आहे. तर तूप सगळं छान लावून त्यामध्ये आता हे जे गरम-गरम पीठ होतं आपलं वडींचं, आपलं जे मिश्रण होतं बर्फीचं, ते मी आता गरम-गरम सगळं ताटावर छान थापून घेणार आहे आणि त्यावरच त्याचं छान असं पीठ सगळं ताटामध्ये समान पसरून झाल्यावर त्यावरच मी माझ्याकडे खोबरं मी थोडं किसून घेतलेलं आणि तीळ होती. तर खोबरं आणि तीळ मी वरून घालून घेतलेली आणि 2 तास मी हे ताट असंच फॅनखाली ठेवून दिलं थंड हवेच्या ठिकाणी. 2 तासानंतर सगळं छान आपलं हे मिश्रण सेट झालेलं, थंड झालेलं. जेव्हा 2 तासानंतर मी आपल्याला बर्फीची वडी पाडण्यासाठी मी घेतलं, तर ते परफेक्ट खूप सुंदर झालेलं आपलं मिश्रण.
तर आणि बर्फीही खूप सुंदर झालेली, सॉफ्ट. ते अगदी म्हणजे जेव्हा मी चाकूने वडी पाडत होती, तर कुठल्याच प्रकारचं असं अडथळा आला नाही वडी पाडण्यामध्ये. इतकं सुंदर आपलं मिश्रण झालेलं, सगळं सेट झालेलं, सगळं परफेक्ट झालेलं आणि खायलाही तेवढीच सॉफ्ट, एकदम तोंडात टाकल्यावर अशी विरघळणारी सुंदर बर्फी. आता मी तुम्हाला इथं दाखवते, तोडून दाखवते. खूप सुंदर झालेली. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. मी सोबत लाडूही केलेले आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.